श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा, माझ्याशी कधीच व्यापार करू नकोस. स्वामी, हे काम झालं तरच मी पेढे वाटीन, माझं हे संकट दूर झालं तरच मी अक्कलकोटला येईन. बाळा, हा तर व्यवहार झाला, आणि जिथे व्यवहार असतो तिथे प्रेम नसतं. तू एक पाऊल निस्वार्थ मनाने पुढे टाकून तर बघ, तुला मागावंही लागणार नाही. त्याआधीच तुझी उंजळमी सुखाने भरलेली असेल. मला तुझे पैसे, तुझा मान सन्मान नको आहे. मला फक्त तुझा भाव हवा आहे. स्वतःला कोसत बसू नकोस. मीच का विश्वास ठेवला, मीच का फसवलं गेलो, असा विचार करून स्वतःला त्रास देऊ नकोस. अरे, विश्वास ठेवणं तुझा हा गुण होता, आणि विश्वास तोडणं हा समोरच्याचा दोष. तू चांगला होतास म्हणून फसला गेलास, यात तुझी चूक नाही. उलट आनंदी हो की देवानं तुला त्या खोट्या माणसांपासून वेगळं सावध केलं. कचरा गेला म्हणून कुणी रडत नसतं, उलट घर स्वच्छ झालं म्हणून आनंद मानायचा असतो. नदी पाहिली आहेस? डोंगरात असताना ती खूप आवाज करते, खळखळते, पण जेव्हा ती सागराला मिळायला जाते तेव्हा ती एकदम शांत आणि गंभीर होते. तुझंही असं व्हायला हवं. उथळ पाण्यात खळखळाट असतो, पण तुला खोल व्हायचंय. तुझं व्यक्तिमत्व असं बनव की तुझ्या शांततेचा आवाज लोकांच्या आरड्याओरड्यापेक्षा जास्त मोठा असेल. आजची रात्र तुझ्यासाठी कठीण असेल, उशी भिजली असेल, पण लक्षात ठेव, अमावस्येच्या घनघोर काळोखानंतरच चंद्राची कोर जास्त सुंदर दिसते. तुझ्या आयुष्यातील अंधार आता संपत आलाय. माझ्यावर अविश्वास दाखवू नकोस. ज्यांनी तुला मातीत गाडण्याचा प्रयत्न केला त्यांना हे माहीत नव्हतं तू एक बी आहेस. तू गाडला गेल्यावर संपत नाहीस, तर तिथूनच एका नव्या वृक्षाचा जन्म होतो. उठा आणि पुन्हा कामाला लागा. ज्या घरात माझा फोटो भिंतीवर आहे ते घर माझं नाही, पण ज्या हृदयात माझा फोटो कोरला गेलाय ते घर माझं आहे. मला तुझ्या भिंतीवर नको, तुझ्या श्वासात जागा हवी आहे. मी तिथेच आहे बाळा, माझ्याकडे बघ. तुला वाटतं की तू खूप सामान्य आहेस, तुझं कोणीच नाही, अस्तित्वही नाही. अरे, ज्याला स्वतः ब्रह्मांडाचा नायक माझं लेकरू म्हणतो तो सामान्य कसा असू शकतो? तू अनमोल आहेस, फक्त तुला तुझी किंमत कळत नाही आहे. हिऱ्याला सुद्धा अंधारात वाटतं की तो फक्त एक दगड आहे, पण प्रकाश पडला की त्याचं तेज लपत नाही. माझ्या भक्तीचा प्रकाश तुझ्यावर पडला आहे, आता तुला चमकावंच लागेल. तुला माहित आहे, उदबत्ती म्हणजे अगरबत्ती जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत तिचा सुगंध दरवळत नाही. आयुष्य तुला चटके देते, तुला जाळतंय, हे खरं आहे, पण बाळा, हेच ते जळणं आहे जो तुझा सुगंध आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तुझ्या संघर्षाची कहाणी उद्या लोकांसाठी प्रेरणा ठरणार आहे. म्हणून त्रासाला घाबरू नकोस. हा त्रास नाही, ही तुझी कीर्ती पसरण्याची तयारी आहे. तुझ्या आयुष्यात काही लोक अशी आहेत, ते तुझ्या तोंडावर गोड बोलतात आणि पाठीमागे विष कालवतात. तू त्यांना ओळखतोस तरीही गप्प राहतोस. हा तुझा मोठेपणा आहे, पण लक्षात ठेव, अशा लोकांना उघडे पाडायचे काम तुझे नाही, ते माझे आहे. तू फक्त स्वतःचा रस्ता सरळ ठेव. रस्त्यात भुंकणाऱ्या कुत्र्यांना दगड मारत बसला तर तुझ्या ध्येयापर्यंत कधीच पोचणार नाहीस. त्यांना भुंकू दे. तुझी भरारी इतकी उंच घे की त्यांचा आवाज तुझ्यापर्यंत पोचणारच नाही. बाळा, एक सत्य ऐक, ह्या जगात तुझे अश्रू पुसणारा हात फक्त तुझाच असू शकतो किंवा माझा. तिसऱ्या हाताची अपेक्षा तू करू नकोस. लोक येतात, तमाशा बघतात आणि निघून जातात, पण मी असा आहे जो तमाशा बघत नाही, तर त्या तमाशातून बाहेर काढतो. तुझा आणि माझा संबंध रक्ताचा नाही तर आत्म्याचा आहे, आणि आत्म्याची नाती कधीच तुटत नाहीत. आज मी तुला एक जबाबदारी देतोय, फक्त तू आनंदी राहा. मग बघ, तुझ्यावर जळणारे स्वतः तुझ्या पायाशी येतील. आणि म्हणूनच मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे भले व्हावे, ज्यांनी तुमचा अपमान केलाय त्यांना चांगलाच धडा मिळावा, आणि त्यांना त्यांची चूक कळावी, असं जर तुम्हाला मनोमन वाटत असेल तर हा मंत्र संपूर्ण ऐका. अर्धवट ऐकण्याची चूक तुम्ही करू नका. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना
प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः. 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 ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः.
ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। 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 ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः।
ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय सुख समृद्धी लाभो नमः।